आणि जर जो बी कोणी जर तुमच्या युट्यूबचं चॅनलचं नाव जर सांगेल तर त्यांच्यासाठी आपण खास अजून बी ऑफर देऊन द्या. मंडळी आपल्याकडून मोठा स्कॅम झाला. मराठी माणसाला सपोर्ट करा एवढंच सांगत. मला कसं वाटतं तो बैला बघायला? टॉप आहे ना. कशी कडक बैलाच बघा दोन्ही जोडा. त्यांनी जर आपल्याला जय श्रीराम केला तर आपण त्यांच्यासाठी नवीन स्कीम देऊन देऊ दादा. मशाली जत्रा म्हणजे फक्त ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून तसंच महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आणि कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आपली मशाली जत्रेला येत असते. आणि मशाली जत्रेचं विशिष्ट म्हणजे प्राचीन असं म्हसोबाचा आणि खामलिंगेश्वराचं मंदिर आपल्याला इथं बघायला भेटतो. आणि हाच मशाचा बाजार बोलला तर खास आहे बोलला तर आपल्या बैलांसाठी इथे मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री होते. त्याचप्रमाणे आपल्याला इथं घोंगड्या मनोरंजनाचे खेळ वगैरे पाहायला भेटतात आणि लोककला नृत्यकला ही सर्व गोष्टी आपल्याला इथे अनुभवायला भेटतात. तर नमस्कार मंडळी, मी विकास विषय तुमचं स्वागत आहे नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले मशाली जत्रेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मशाली जत्रेमध्ये काय काय बघायला भेटतं आणि काय काय नाही. तर बघू शकता इथला एंट्री होते आणि आपण इथं आतमध्ये जाणार आहे. जाताना मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन आपल्याला दिसतंय. आपल्याला इथनं आपण आता आतमध्ये जाऊ वगैरे काय काय आपल्याला बघायला भेटतंय तर आतमध्ये जाऊन बघू. तर बघा स्टार्टिंगलाच आपल्याला इथे ना बैल बघायला भेटतात. मस्त मस्त छोटी छोटी बैल लावलेली आहेत. अशी मस्त भारी बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता इथं आपल्याला काहीतरी वेगळंच काहीतरी आयटम बघायला. खाटे टाईप एक तशी खाट असते ना मोठी त्याप्रमाणे. मावशी काय हो हे क्या है? छोटे बच्चे का है क्या? कितने का है? 350 का. बघू शकता लहान मुलांसाठी जी खाट असते ना तशी मोठ्या माणसांच्या लहान मुलांसाठी खाट बघायला भेटते. काय बोलता? किती वेळ गेली? किती वेळ घेईल? 60 किलो पर्यंत घेऊ शकता. बॅटी कशा आहेत? मोठी बॅट 350 चे 300 रुपये. अच्छा ती 350 वाला बॅट आहे का? आणि बाकीची 300 रुपये. 300 रुपये. आदिदास, रिबॉक खूप साऱ्या अशा बॅटी बघायला भेटतात आपल्याला. आणि यांचे काय पाहिजे दादा? हे 200 वाले आहे. रिबॉक 250 वाले आहे. ही 250 वाली आहे. अच्छा ही MRF ची? ती 250 रुपये. ती पण 250 रुपयाची. स्टार्टिंगला भरपूर प्रमाणात टप बघायला भेटतात आपल्याला. दादा कसे टप येतोय? ते गम्याला कसे आहेत? हा 400 एक आहे. आणि जोडी कशी आहे? पाहिजे होता तो 750 750 जोडी. थोडीच झाली. किती आपको साडा बघा. आणि हे कांद्याचं झाड कसं आहे? 220 रुपये. कमी असेल ना. कमी जास्त असेल ना. कमी जास्त आहे का? हे वाला आहे. अच्छा ते छोटं बकेट टाईप आहे. हे बकेट टाईप बोललं तर और उसमें भी मिलेगा. ते मोठं आलं का? ते मोठे ते बारकी होते. ते पण हे कितीला आहेत? हे 160 ला. 160. एकच क्वालिटी आहे का? एकच होईल. ओके. आणि त्यामध्ये ते 150 ला. हे 150 रुपयाला. बघा आज पहिलाच दिवस आहे. आज 3 तारीख आहे ना. आपण आलेलो आहे ना पूर्ण. आता स्टार्टिंग मार्केट पूर्ण भरलेलं दिसत नाही अजून तरी इकडे स्टार्टिंगला. सर्व इकडे बघा या साईडला बॅटींचं आपल्याला मार्केट बघायला भेटतो. सर्व इकडे बॅटीच दिसतात. इकडे बघा आपल्याला एक बैलगाडी बघायला भेटते मस्त पैकी. छोटीशी बैलगाडी बनवलेली आहे इथे. भारी अशी बैलगाडी वाटते. दादा काय प्राइस आहे बैलगाडीची? 350 रुपये बैलगाडी आहे का? हिला पेंटिंग वगैरे कशी असणार आहे? कशी असणार आहे का? बघा मस्त अशी बैलगाडी बघायला भेटली आपल्याला. इथं बॅटी वगैरे बघायला भेटते दादांकडे. आणि चौरंग पण बघायला भेटतात बघा इथे. हे चौरंग कसे आहेत? 300 रुपये. आणि खालचे मोठे 400 छोटे 300 रुपये आहेत का? अच्छा तर एकच भाव असणार आहे? कमी जास्त होणार काय? हा कमी जास्त होईल म्हणजे. तर बघा मस्त चौरंगचं मस्त दिसत बघायला. आणि जड पण आहेत.
हे बघा आता आपण ना मस्ता चौकामध्ये उभे आहे तिकडे आणि चौकामधून आपण एक राईट मारून इकडे मंदिराकडे जाणार आतमध्ये. बघा ही कमान लागते बाबू कागज प्रवेशद्वार. इथनं आपण आतमध्ये जाणार येतो. तिकडे आतमध्ये जाऊन आपण पहिले दर्शन घेऊ मंदिराचं. त्यानंतर आपण पुन्हा जत्रा एक्सप्लोर करू. त्यानंतर मग परत आजी कशा घोड्या दिल्या हो? बांगड्या गेल तसे 700, 800, 900. अच्छा 700, 800, 900, 1000, 1200. 700 पासून स्टार्ट आहेत 1200 पर्यंत आपल्याकडे. अच्छा कशा लोकरीचे आहेत कशा आहेत त्या? हे लोकरीचे आहेत, उलनचे आहेत. उलनच्या पण आहेत का? हा, उलनचे पण आहेत. अच्छा कोणती ही उलनची आहे? हा, हे उलनचे. लोकरीचे कोणते? ही लोकरी आहेत. हे पांढरी लोकरीची पट्टा आहे. अच्छा तो पांढरा पट्टा मारला ते पण लोकरीचे. हा, हे ती व्हाईट वाली ती पण लोकरीची आहे का? हा, लोकरीची. त्या कुठला आले तुम्ही? पंढरपूरला आलेत का? दरवर्षी आता जत्रेला आहे? दरवर्षी अच्छा दरवर्षी असता का? किती वर्ष आली तुम्ही इकडे आता? तरी 5 वर्ष. हा 5 वर्ष आली का? कसं वाटतं इकडे येऊन जत्रेला तिकडे? चांगली वाटते, बरी वाटते. इथे धंदा पाणी असं. अच्छा ते देतो, रे बसतो बघा, काय काय. हे काय घरीच बनवता का कंपनी. कंपनी बनवता का? अच्छा चालेल येतो जाऊन मग मी पुढे. हा, नाही आहे. हो चालेल. या जमून. हो चालेल नक्की जाऊ. हो बघू शकता आपल्या मागे श्री मसोबा महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. आणि हेच मंदिर आपलं फिरून जाऊन दर्शन घ्यायचे. आणि बघू शकता इकडे खांबलिंगेश्वर आपल्याला बघायला भेटतं. इकडं मोठ्या संख्येने लोक खांबलिंगेश्वराच्या दर्शनासाठी येतात. नवस फेडण्यासाठी वगैरे येतात. लोकांची भक्तिभावे दर्शन घेतलं जातं खांबलिंगेश्वराचं. देशभरातून इथे भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तर आपण जाऊन दर्शन घेऊ आतमध्ये. राजा पांडुरंग माझा पांडुरंग. चला आता आपण आतमध्ये जाऊ दर्शनासाठी मंदिरामध्ये. अरे वा आपण लाईन बघितली आहे. फुल अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला आतमध्ये आल्यावरती. बघा आपण हॉलमधनं बाहेर निघालो आता. परत आपल्याला बाहेर निघायचे आता. खाली उतरून परत असं फिरून जायचे आपल्याला. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आता कसं जायचे पुढे ते. बघू शकता अशी लाईन आहे ना. आपल्याला परत आपल्याला वरती चढायचे. वरती चढून आपल्या मंदिरात दर्शन होणार आहे. आणि समोर बघू शकता मंदिराच्या बाहेर आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. सुंदर अशी सूर्य गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. बघा हे शिड्या आहेत. शिडी चढून आपल्याला वरती जावं लागतं दर्शन घेण्यासाठी. परत आपल्याला तिथे पुढे जाऊन खाली उतरावं लागतो. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे मंदिरामध्ये. आता आपण आतमध्ये प्रवेश केलेलाच आहेच. मस्त मशीन लावलेलं आहे इथे. मशीनच्या आतमध्ये आपण जायचं. समोर एक गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता आपल्याला समोर एक नंदी आणि साईडला कासव महाराजांचं दर्शन होतं इथे समोर मंदिरामध्ये आल्यानंतर. सुंदर असं नंदी बघायला भेटतो आपल्याला. आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. आपल्या
बघा मस्त सुंदर दर्शन झालं ना. बाहेर आल्यानंतर ना इथे नारळ फोडण्यासाठी जाऊ शकतात. मंदिरामध्ये नारळ फोडायला परमिशन नाही, त्यामुळे बाहेर नारळ फोडावा लागतो. आणि इकडे बघितलं ना आपल्या समोर, इकडे समोर या साईडला ना सर्व मिठाईची दुकान बघायला भेटतात. मिठाई आणि प्रसादी दुकान सर्व बघायला भेटतात आपल्याला. याच्या बाजूलाच आपल्याला मंदिर बघायला भेटतं. पेक्षा सुंदर असं मंदिर बघायला भेटतं. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपण आता या मार्केट मधनं सर्व पुढे जाऊ. आता बघू शकता पूर्ण दुकानाची भरलेले आहेत. तर आपण ना त्या दादांच्या मिठाईच्या दुकानामध्ये आलेले, तर ते आता आपल्याला माहिती देणार थोडी. दादा कुठून आले तुम्ही? काय धाराशिव पातोड मधून आलो होतो. पाचोड्यामध्ये आले. कोणता जिल्हा? कोणता जिल्हा? धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये आले का? कोणते कोणते पेढे आहेत आपल्याकडे? कंदी पेढे तर फ्लेवरवाले वेगवेगळे फ्लेवरवाले, मग सर्व- कंदी मावा कलाकंद. अच्छा, गुळाचे, कंदी मावा आणि कालंग हे सर्व पेढे विकता काय? हा. काय कसे भावाने विकता तुम्ही? काय 120 वाला आहे, 100 वाला आहे. अच्छा, 100 रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याला. 100 रुपयापासून स्टार्ट आहे. 100 रुपयापासून कितीपर्यंत? 120-150 पर्यंत. 120-150 रुपयांचा स्टार्ट आहे. आता आपण ना प्रसादाच्या दुकानात आलेलो आहे आणि हे दादांचा प्रसाद आहे. तर दादा तुमचं नाव काय? अभिजित कुमार कांबळे, कुठून आलात आपण? पंढरपूर. पंढरपूर आलात. किती दिवस झाले तुम्ही आले इकडे? किती दिवस झाले आलेले? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले आलेले. तर तुम्ही हा सगळं प्रसाद विकता, हा. तर कुठला घरी बनवता का विकायला बाहेरून घेता वगैरे काय? निम्म घरी येऊन घेतो, निम्म तयार होतं घरून, अच्छा. निम्म बाहेरून घेतो. अच्छा, म्हणजे काही घरी बनवता काय बाहेरून घेता. बरोबर आहे. काय काय भाव आहेत आपल्याकडे कोणत्या वस्तूचे? हा लाल शेव घेतला की पाव 50 रुपयाला बसते. हा घेतला की मिक्स 60 रुपये. अच्छा. 200 ग्राम 40 रुपये. 200 ग्राम 40 रुपये. तर मंडळी आता आपण ना आनंद स्वीट्स मध्ये आलेलो आहे. आता हे दादांचं दुकान आहे, तर दादा आपल्या दुकानाबद्दल आणि स्वीट्स बद्दल आपल्याला थोडी माहिती देणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर सांगा तुमच्याबद्दल थोडी माहिती जरा. तुम्ही कुठून आलात वगैरे काय? आम्ही कल्याणवरून आलेलो आहे, कल्याण नेवाली नाका. अच्छा, आणि मी हातवली आहे. ती आठवली. हा, इकडचा फेमस आयटम. याच्यामध्ये मावे आहे, हा, आणि हे मुरुट खाजे आहे. अच्छा, ही हातवली आहे. गुलाबजामुन आहे का? हे जांभला म्हणतात. अच्छा, जांभलं काला जांभूळ. हा, आणि हे बालुशाही खाजे आहे. अजून सर्व प्रकाराची मिठाई आहे. ओके. गोडी सेव आहे, पेठा आहे, लाडू आहे, मैसूर आहे. त्यांचे भाव काय आहेत कसे याचे? हे 70 रुपये पाव आहे. 70 रुपये भाव आहे. हे एकच भाव सगळे. सर्व एकच भाव, हा. 70 रुपये भाव येतो. ओके. हा. तर सर्व तुम्ही जागेवर बनवता का इथे? हा, इकडेच बनवतात, रेडी करतात. बाय बाय. चला आता इकडे मार्केट मध्ये फिरू. आता बघू शकता मागे आपल्याला आकाश पाळणे वगैरे दिसतात, पण अजून काय चालू झालेलं दिसत नाही आपल्याला ते. तर आपण पुढे जाऊन आता बघू कोणतं वगैरे आकाश पाळणे वगैरे काय चालू झाले, काय जत्रेमध्ये बघायला भेटतो. असं धंदे करायचं डायरेक्ट 100 देत आहे 100ला 3 बघ. दे 100ला 3 बघ. कितीला बोलतो? एक काय 120 एक काय रे? पटकन 4 देते 100ला. मग नाही रे 4 दे चल. यार आपण पुराने दोस्त आहे. बघा या साईडला ना पूर्ण मार्केट बघायला भेटतो. लहान मुलांची गाड्या वगैरे बघायला भेटतात. इथे खेळणे वगैरे बघायला भेटतात पूर्ण लहान मुलांचे. इकडे आल्यानंतर पण इकडे पूर्ण आपल्या घर संसार वगैरे बघायला भेटतो पूर्ण. मागे बघू शकता किती मोठा घर संसार इकडे. आणि मागे बॅगी वगैरे सर्व लेडीजचं सामान बघायला भेटते. वेगळी पण भेटते तेव्हा इकडे पण लेडीजचं सामान भरपूर बघायला भेटतो आपल्याला इकडे. मंडळी आपल्याकडून मोठा स्कॅम झाला. बघा आपण इकडे आलो बघण्यासाठी. पाळणे चालूच झाले ना अजून. तर पाळणे वगैरे बंद. बघा इकडे आकाश पाळणा बंद आहे. तिकडे ती बोट आहे, तिकडे बोट पण बंद आहे. इकडे ब्रेक डान्स वगैरे लागलेले आहेत, पण अजून काही चालूच झालेलं नाही. ज्यासाठी आपण आलो होतो बघा मागे इकडे मोठा गोळा दिसतोय, पण अजून सगळ्यांना कामच चालू आहे. मोठा स्कॅम झाला आपला. बघा आपला मित्र परत आपल्याला दिसलाय. बघा आता आपण ना या दादांच्या दुकानामध्ये आलेलो आहे. दादांच्या दुकानामध्ये स्वेटर्स वगैरे सर्व आपल्या गोष्टी बघायला भेटतात. स्वेटर थंडी सामान पूर्ण बघायला भेटतं आपल्याला. तर त्या पुढची माहिती आपल्या दादा देतील. दादा नमस्कार. दादा नमस्कार. तुझं नाव काय दादा? प्रवीण संतोष चव्हाण, कुठं आलात आपण?
आम्ही पिंपळा वसन पिंपळगाव असाल तर मग या जत्रेला किती दिवस झाले आला तुम्ही आता? तिसरा दिवस आहे. आता तिसरा दिवस आहे. तर काय काय मटेरियल आणलं विकायला तुम्ही इथे? आपल्याकडे सगळं विन स्वेटर आहे, लेडीज स्वेटर आहे, जॉकेट आहे. ओके. ते आता नवीन आलेले चू त्याच्यामध्ये ते पण आहे. हा. तर काय किमतीपासून स्वेटर चालू होतं आपले? आपल्याकडे 450 रुपयापासून पुढे 450 स्टार्टिंग होतं आपल्याकडं. आणि लेडीजचे किती वाजता स्टार्टिंग होतं? लेडीज 250 रुपयापासून पुढे. 250 स्टार्टिंग आहे लेडीजचे. तर तुम्ही फक्त कोणत्या जत्रेला जाता? महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्र बाहेर पण? महाराष्ट्राच्या बाहेर पण जातो. महाराष्ट्र बाहेर पण कोणत्या राज्यामध्ये जाता? आम्ही कर्नाटक पर्यंत जातो. मायचेन्सी कर्नाटक पर्यंत जाता. अच्छा. तर आता कसं वाटतं इकडे मार्केट वगैरे आता आल्यावर? आता इकडे दरवर्षी येत राहतो त्याच्यामुळे. किती वर्षापासून येते इकडे तुम्ही? 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष झाले इथे. तर कसं मार्केट कस्टमर वगैरे आहेत का मार्केटमध्ये? कसं वाटतं? अजून नाही एवढे पण मग होतील. आता काय जत्रेला आजच पहिला दिवस झाला, 2 दिवस बैल बाजार वगैरे होता. तर मंडळी आता आपण या दादांच्या ना ब्लँकेट चादरी वगैरे दुकान आहे यांचं. त्या दुकानामध्ये आलं बाजार त्यांचं स्वेटरचं शॉप वगैरे आहे. तर पुढची माहिती ना दादा आपल्याला देणार आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. जय श्रीराम दादा. आम्ही नाशिकवरून आलेलो आहे. आम्ही इथे मिनिमम 15 ते 20 वर्षापासून ही यात्रा करतो. ओके. आणि यात्रेला आता आजचा पहिला दिवस आहे. बरोबर. आणि यात्रा स्टार्ट झालेली आहे दादा. बरोबर. तर आपल्याकडे आता काय काय मटेरियल आणले दादा? आमच्याकडे ब्लँकेट मध्ये राहतं, स्वेटर वगैरे, तुलाई आहे, त्याच्यानंतर गालीच्या वगैरे, ओके. लहान मोठे स्वेटर, जॅकेट चांगल्या क्वालिटीचे ठेवतो. अच्छा, म्हणजे भरपूर स्टॉक लावून ठेवला तुम्ही दुकान. बघू शकता मागे ना पूर्ण स्टॉक पडलेला आहे यांच्याकडे. म्हणजे स्टॉकची कमी नाही. अजून दुकान वगैरे लावलेला पहिला दिवस आहे त्यामुळे. तर काय ब्लँकेट वगैरे काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे? ब्लँकेट आमच्याकडे 1000 रुपयात 3 आहे, 700ला 2 आहे. आणि जर आपली इथं जर खास करून जर आपल्या आजूबाजूचे जर आलेत त्यांनी जर आपल्याला जे श्रम केला तर आपण त्यांच्यासाठी नवीन स्कीम देऊन देऊ दादा. बघा दादांनी आपल्याकडे ऑफर काढलेली आहे. जो मराठी माणसासाठी चांगल्यापैकी स्कीम देऊन देऊ आपण. बघा जो जय श्रीराम बोलला दादा त्यांच्यासाठी मस्त ऑफर देणार आहेत. तर लवकर इथं भेट द्या दुकानात दादांच्या. तर मस्त बघा 1000ला 3 आपल्या ब्लँकेट भेटतात, 700ला 2 आहेत. तर सादरी वगैरे दादा कोणत्या आहेत आपल्याकडे? आहेत का सादरी वगैरे? काय हो, चादरी वगैरे आहेत. आणि जर जो बी कोणी जर तुमच्या युट्यूबचं चॅनलचं नाव जर सांगेल तर त्यांच्यासाठी आपण खास अजून बी ऑफर देऊन देऊ. बघा अजून एक चांगली ऑफर आहे आपल्याला. तर आपल्या युट्यूबचं नाव सांगून आलं तर विकास विषय ब्लॉग, तर तुम्हाला अजून चांगली ऑफर भेटून जाणार आहे. बघा चादर बघायला भेटते आपल्याला. भरपूर व्हरायटी आहे, अजून लागलेले नाही, आज पहिला दिवस आहे. अच्छा. चादरी किती वाजता स्टार्ट आहे आपल्याकडे? बेडशीट वगैरे 350, 400, 550, 350. भरपूर प्रकार आहे. अच्छा. म्हणजे 250 पासून दुलई आहे. हा. 350, 400, 500 भरपूर व्हरायटी आहे. अच्छा, चांगल्या व्हरायटी बघायला भेटतात. 4-4 हजार रुपयापर्यंत सुद्धा जॅकेट आपलं ब्लँकेट आहे आमच्याकडे. बघा म्हणजे 4 ते 5 हजार ब्लँकेट बघायला भेटतो आपल्याला. म्हणजे चांगल्या प्रकारच्या दादांकडे क्वालिटी बघायला भेटते. निस्ताचं हे नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही आपल्याला बघायला भेटते इथे. मराठी माणसाला सपोर्ट करा एवढंच सांगत. बघा मराठी माणूस धंद्यामध्ये उतरलाय, मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणूस पुढे जाणार आहे. मराठी माणसाला घेतला पण मागे मराठी माणूस असतो. तर बघा जय श्रीराम बोलून दादांच्या दुकानात नक्कीच भेट द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. तर बघा आपण या दादांच्या ना दुकानामध्ये आलेलो आहे. सर चादरी ब्लँकेट वगैरे आपल्या सर्व गोष्टी बघायला भेटतात इकडे, बेडशीट वगैरे. तर दादा आपल्या त्यांच्यावर थोड्या माहिती सांगणार. दादा नमस्कार. दादा नमस्कार. कुठून आलं तुम्ही? जळगाव खानदेशवरून आलेले दादा. इथे कसा बोला ना. बोला चांदीस वगैरे काय काय विकायला आणलं तुम्ही इकडे? मी चादरी आहे, सतरंजी, गालीच्या आहे असं आहे. तर कोणत्या वस्तूची काय किंमत वगैरे आहे? ब्लँकेट वगैरे कशी आहेत काय? घ्या तसं रेट नाही आपल्याकडे. एक प्रकार नाही ब्लँकेट मध्ये, प्रत्येकात प्रकार आहे. ज्याचा आपल्याला गरीबच जर आले गरीब सारखा आहे, अमीर आले अमीर सारखा आहे, मीडियम आले ना मीडियम सारखं पण भेटेल. असा घेऊ तसं रेट नाही. बेडशीट आहे, हर क्वालिटीवर रेट आहे. स्टार्टिंग काय आपल्याकडे? कमी आपल्याकडे कमीत कमी ते 300 पर्यंत आहे, जोडी 400 पर्यंत आहे, 500 पर्यंत आहे. जसं घ्यावं तसं. जोडी आहे का? जोडी ओके. म्हणजे बघा आपल्या 300 रुपयापासून ब्लँकेटची जोडी चालू होते आपल्याकडे. हो. ओके. 300 रुपये स्टार्टिंग जोडी चालू होते. आपली बेडशीट वगैरे कशी आहेत? बेडशीट आहे ते 300ला 2 आहे, 250ला 2 आहे. जसं घेईल तसे ते पण आहे. ते 500 पर्यंत 2 आहेत. बरोबर. तसे आहेत ना. बघू शकता दादांचं भरपूर मोठा असं दुकान आहे ना, भरपूर सारा स्टॉक असं बघायला भेटतो दादांच्या दुकानामध्ये आपल्याला. तर म्हणताना आता आपण ना बैल बाजार चाललेला या साईड बघू शकता. इकडे ना बैल बाजार चालू आहे. तर बघू आता बैल बाजारमध्ये काय काय बैल वगैरे बघायला भेटतात का आपल्याला. बघू शकता किती धूल वगैरे ना भरपूर इथे बघायला भेटते. येताना ना मास्क वगैरे वापरत जा, कारण की शेतामध्ये बस असल्यामुळे ना मोठ्या प्रमाणात धूल बघायला भेटते ना. गाड्या वगैरे चालू आहे तिथल्या. तर बघा या साईडला ना आपल्याला शेतीला लागण्याचं सामान वगैरे बघायला भेटत. बघा इथं कोयते वगैरे बघा भेटत. पूर्ण कोयते, कुऱ्हाड आहे, फावडा आहे, पिका वगैरे सर्व गोष्टी बघायला भेटत. बघा इथे तर शेतीचं सामान बघायला भेटतो आपल्याला इकडे. या साईडला मध्ये बघायला भेटतं. बघा तो शेतीचं सामान बघायला भेटतं. बघा मस्त की
नमस्कार मंडळी, आता आपण ना बैल बाजारामध्ये चालत असताना दादांचं ना आपलं दुकान भेटलेलं आहे. तो आता बैलांचं सामान बघायला भेटतो. बैल पोला दिवाळी सजावटीसाठी बैलांना लागेल सर्व सामान बघायला भेटतं. बघा हे दादा आहेत, ते दादा आपल्या दुकानाबद्दल थोडी माहिती देतील. हे आता सगळे आता रेट वाढलेली आहे यावर्षी ओके आणि बैल थोडीशी कमी झाली आहे, त्याच्यामुळे गिरायकांचा प्रतिसाद कमी आहे यावर्षी. ओके, काय काय मटेरियल वगैरे आता आपल्याकडे? मटेरियल आता समजा हे गाड्यातली माळ आहे, गलत नाही मला हे समजा घंटा आहे, कंटा आहे, ते शंख आहे गाड्यात, तिकडे गोंडे आहे, तिकडे पट्टा आहे, तो मोरकी आहे, मोरकी वगैरे. केसन आहे, घंटा आहे, याचे मोरके आहे. ओके, काय काय स्टार्टिंग मध्ये चालू होतं आपल्याकडे? स्टार्टिंग 100 रुपये जोडी बसले तर 1000 रुपये जोडी पर्यंत वस्तू आपल्याकडे. अच्छा, 100 जोडी पण 1000 1000 रुपये वस्तू पर्यंत जोडी आहे. आता ही घंटा कितीला आहे? ही 100 रुपयाला आहे, ही 150 रुपयाला आहे. 100 रुपयाला 150 रुपये. त्याच्यात छोटी ती 50 रुपये. 50 रुपयाला. अरे हे कसं आहे? हे 400 ला आहे, हे 450 ला जोडी आहे घुंगरावाली. 5 घुंगरा याच्यात 15 घुंगरा असं घुंगराचा फरक आहे. अच्छा, ही 900 रुपयाला आहे, हे 900 वाले. हे इकडे 1200 रुपयाला आहे. जशी क्वालिटी तशी किंमत. हा, जशी क्वालिटी आहे तशी. बरोबर. आता हे किती ही डिस्ट वाली आहे? हे 300 रुपयाला दोन आहे. 30 रुपये दोन आहे. त्याच्यात हलकी घेतली तर 200 ला बी दोन आहे. अच्छा, बघ 200 रुपये म्हणजे जसं पाहिजे त्या जसं हिशोबाने पाहिजे आपल्याला तसं. बघायला भेटते. 100 रुपयापासून स्टार्टिंग 100 रुपये 60 रुपयाला भेटतात. अजून कासरं वगैरे कसे घेतात? कासरे आहेत ना, हे काय इथे कासरे अच्छा, हे कसं आहे? 150 रुपयाला एक आहे, 200 रुपयाला एक आहे. अच्छा, कासरं बघायला भेटतात दादाच्या दुकानामध्ये. तर कोणाला यायचं झालं दादाच्या दुकानात भेट द्या. अजून हे महिलांचं सामान इकडे बघायला भेटतो आपल्याला. बघू शकता आता आपण गुरांच्या मार्केटमध्ये आपण येत आणि बघू शकता किती प्रमाणात बैल बघायला भेटतात आपल्याला. आता आपण एक तारखेला आलो तेव्हा छोटे बैल बघायला भेटतो, पण आज असं नाहीये. आज मोठे बैल आपल्याला बघायला भेटतात. बघू शकता किती प्रमाणात बैल बघायला भेटतात आपल्याला. भरपूर असा बैलांचा बाजार भरलेला आहे. बघा ही कशी सफेद बैल आहेत आणि मस्त की एक सफेद रंगाची बैल आपल्याला 4 बैल बघायला भेटतात आपल्याला इथे. बैल तर जरा रगीलाच दिसतोय. बघा माणसाच्या अंगावर येते लगेच. बघा बैल एकदम बघायला भेटतो आपल्याला. फक्त रागीट बैल दिसतो आपल्याला. आपण ना मार्केटमध्ये फिरत असताना ना आपले डोक्यात आपले जे स्थानिक रहिवासी आपल्याला भेटलेले ते मामा आहेत, भोईर मामा आहेत. आणि भोईर मामा त्यांची बैला विकायला आणलेली आहेत. बघा सुंदर अशी बैला बघायला भेटतात भोईर मामांची. तर ते आपल्याला बैलांबद्दल थोडी त्यांची माहिती देणार आहेत. नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा मामा. एकनाथ कसरू भोईर. अच्छा, एकनाथ कसरू भोईर मामा. कमीत कमी 1 लाखाच्या पुढे आलं तरी यायचं नाही तर. बरोबर. बघा मामा बैला विकायला आले. असे बैला पण मस्त बैला आहेत आणि जोडा विकायचे 1 लाखापर्यंत, कमीत कमी 1 लाखापर्यंत विकायचे. तर कोणाला घ्यायचं झालं तर मामांना भेटू शकता. आपल्या डोके दापोलीचे स्थानिक रहिवासी आहेत. मामा परत एकदा नाव सांगा तुमचे. एकनाथ कसरू भोईर. एकनाथ कसरू भोईर म्हणून आहेत, बदलापूर डोके दापोलीचे आहेत एकनाथ कसरू भोईर. त्यांच्या बैलांसाठी जर कोणाला घ्यायचं असेल बैलांचे तर आवश्यक यांना कॉन्टॅक्ट साधा. यांच्या गावामध्ये जर जाऊन भेटू शकता. कोणी नाव सांगितलं यांच्या घरी जाऊन सोडतील आपल्याला. बघा आपल्याला सुंदर असा बैल बघायला भेटतो समोर. बैल बघा असं मस्त तयार झालेलं. वशिंड वगैरे बैलाची मस्त आहे की शिंगा वगैरे ना पांढरा शुभ्र बैल आहे. मला कसं वाटतं तो बैला बघायला? टॉप आहे ना, मस्त. ते कुठलं तुम्ही? माझगाव. बघू शकता इकडे किती बैलांचा मोठा बाजार भरला आणि किती पब्लिक इथे दिसते बघायला आपल्याला बैलांच्या खरेदीसाठी. हा समजू शकतो पब्लिकचा क्रेज किती आहे बैलांसाठी. आपण जवळ जाऊन बघू तर तिथं आता पुढे अजून कशी कडक बैलात बघा दोन्ही जोडा. एक नंबर भारी वाटतंय मस्त की. बघा कडक. नमस्कार मंडळी, आपण बघू शकता समोर 2 जोडी बघायला भेटते. हे मामा ना स्थानिक रहिवासी आहेत, कोरावले गावचे जे आहेत, मुरबाड मध्ये आपले गाव आहे. ते बैलांबद्दल थोड्यांची माहिती सांगणार. मामा तुमचं नाव काय मामा? उत्तम पांडुरंग. अच्छा, हे मामाचं नाव आहे. ही 2 बैला मामांची. तर मामा आपली स्वतः घरची बैला आहेत का खरेदी केलेली होती? चाकण काष्टी. अच्छा, खरेदी करायला तिकडनं खरेदी केली होती. सगळी 31 बैल होती. 31 बैला होती. आता हे 2 बैल राहिलेत का आपल्याकडे? नाही 2 नाही, आता 9 बैल आहेत. अजून 9 बैल आहेत. ओके, तर आता ही जोडा कितीला विकायला काढला काय? हा जोडा किती विकायला? 90 सांगायला. 90,000 सांगितलं का? कमी जास्त भाव काय होईल? ओके, तर किती वर्षाचा बैल वाटतं आता? असं 1 वर्षाचा, असं 1.5 वर्षाचा. अच्छा, यांनी दात लावलं. आदत आहे का? या दात लावले आहेत का? अच्छा, बघा तर बैल जोडा पण एकदम चांगला आहे. पळवलेलं का कुठे अड्डा भेटेल? नाही कोरम आले. कोरामा आले बघू शकता. हा जोडा आपले आहेत बाबा का? दात नाही लावलं. आता हे बच्चे आहेत. त्यांना वर्ष पण झालेलं नाही वाटत ना? वर्ष झालं असेल. 1 वर्षाची असते. 1 वर्षाचे आहेत का? काय यांचे काय जोडा विकायला लावला? त्यांचे 60,000 सांगा. 60,000 जोडा आहे. सांगायला. अच्छा, कमी जास्त होईल. कमी जास्त होईल ना?
बघा मस्त असा जोडा आहे आपण लांब लक्ष्मण ना दिसायला पण मस्त सुंदर दिसत बघा ना एकसारखे दिसत मस्त बघू शकता ही बैलांची भारी अशी बैला दिसत आपल्याला इकडे मस्त आहे की पुन्हा मार्केट भरलेलं आहे बैलांचं बैलांचं मार्केट तर आपलं फिरून झालेलं आहे आता आपण ना परत जत्रेत जाऊ पुढे जत्रेत आपल्याला परत बघायला भेटलं काय काय बघायला भेटलं दाखवतो जाऊ तुम्हाला मी जत्रेमध्ये जाऊ आता तिकडे परत होऊ शकता गर्दी किती बघायला भेटते मार्केटमध्ये फुल मार्केट भरलेलं आहे आता सकाळी आपण आता गर्दी कमी होती पण आता फुल गर्दी बघायला भेटते आपल्याला थोड्या वेळ अजून गर्दी मिळते बघा थोड्या वेळ प्रमाणात आता चालू झालेलं दिसतंय मार्केट वगैरे पालणे वगैरे बंद होते तर आता कसं लहान लहान मुलं आलेले आहेत त्यामुळे थोडंफार चालू केलं दिसतं आपल्याला तसं इकडे जाऊन बघा बाकी तर आकाश पालणे वगैरे तर सर्व बंदच आहेत अजून मोठे ते पण सर्व आकाश पालणे वगैरे बंद आहेत इथे लहान मुलांचे वगैरे कार वगैरे चालू केलेले आहेत पालणे वगैरे इकडे पण दिसते बघा एक समोरच आपल्याला बघा एक गॉगल खरेदी केला मी आता 80 रुपयामध्ये घेतलाय कसं वाटतं सांगा नाही बोलत होता ते 80 रुपये त्यांनी दिला आता जाऊ दे आता मला घ्यायचं होतं एक एमर्जन्सी आली कोणी घेऊन ठेवायला नमस्कार दादा नमस्कार कुठून आले तुम्ही पनवेलवरून आला का नाव का आपलं विठ्ठल अच्छा विठ्ठल ते तुमच्या सामान भरपूर बघायला भेटतंय तर काय काय सामान आहे आणि काय काय प्राइस होतं की समजेल का आपल्याला कढई आहे लोखंडी अच्छा डोश्याचा तवा आहे अच्छा हे भिडा आहे काही नवणे काढायचं बरोबर डोसा तवा आहे लोखंडी तवा आहे भाकरीचा चपातीचा बरोबर आप्याचं भांडा आहे आपल्याचं भांडे आहे भिडाची कढई आहे या कड्या अशा मोठे मोठे कढई पण आहेत ह्या लहान आहेत लहान कड्या वगैरे सर्व बघायला भेटतात आपल्याला तर काय किमती वगैरे कशा काय तुम्हाला 550 कुणाची 450 आहे अच्छा 500 वाली आहे 700 वाली आहे बघा मोठी कढई पण आहे 800 रुपये 700 रुपयाला कढई पण भेटते आणि कोणतं मटेरियल आहे हो तो आयरन मध्ये लोखंड लोकल मध्ये आहे पूर्ण ओके हे सर भिड्याचा आहे बघा हे कॉस्टिंग वाला आहे हे कास्टिंग वाले आहेत पूर्ण हे कॉस्टिंग वाला आहे हे कास्टिंग भिड्याचं आहे हे सर्व लोकल हे पण मटेरियल भिड्याचं आहे आप्याचं भांडं कढई भिड्याची ओके बघा अशा प्रकारे आपल्या मटेरियल बघायला भेटतोय बघा समोरचं मशाला बोर्ड लावलाय तर समोर काकांचं दुकान आहे कोण यायचं झालं तर नक्कीच भेट द्या काकांच्या दुकानाला दादा धन्यवाद दादा काय किमती दिल्या त्या मूर्त्या वगैरे कशा काय शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे कशा दिल्या विठू रखमाईची मूर्ती 350 पासून स्टार्ट वगैरे आहे अच्छा शिवाजी महाराजांची मूर्ती 350 पासून स्टार्ट आहे ओके मोठी 25 रुपयाला घेतलेली ते 50 वाले आहेत आणि ते विठू रखमाईचे 750 आहेत तर मागे राधाकृष्णाच्या मूर्त्या वगैरे कशा आहेत त्या 800 रुपयाला आहेत ओके अच्छा आणि या छोट्या बैलांच्या जोड्या वगैरे आहेत का या कशा 180 पर्यंत आणि कासवाची कसं काय कसला आहे 13 कोणाचे बघा अशा बघायला भेटतं आपल्याला तुळशी वृंदावन अच्छा 13 कोणाचे आहेत का बघा अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात दादाचं दुकान आहे वगैरे कोणाला घ्यायचं आलं तर भेट द्या नक्कीच टोटल आपले 2 व्हिडिओ झाला मशाच्या बाजाराच्या एक आपण केली होती बैल बाजाराची केली होती आणि आज आपण मशाचा पूर्ण बाजार बदलायचे बाजाराचे गेले बैलांचे गेले असे 2 व्हिडिओ केलेले आहेत तर चला मंडळी व्हिडिओचा शेवट हा इथंच करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय